नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत स्टाफ नर्सची वॅकन्सी। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला स्किप नका करू। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला पण विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पूर्ण जर राहिला तर माहिती समजून जाईल की फॉर्म कुठे भरायचा आहे, त्यानंतर तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे, या सविस्तर माहिती तुम्हाला जर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर भेटून जाईल। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। पहा, वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे, म्हणजे ही कॉन्ट्रॅक्ट बेसची वॅकन्सी असणार आहे। जे कोणी सध्या जॉब करायच्या इच्छुक आहे त्यासाठी ही खूप चांगली भरती आहे। पहा, टाटा मेमोरियल सेंटर ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट अँड रिसर्च एज्युकेशन आहे, कॅन्सरच्या अंतर्गत खारघर नवी मुंबईसाठी। ह्याची ही वेबसाईट आहे। पहा, ectrec.government.in या अंतर्गत वेबसाईट आहे। हा प्रोजेक्टचा एक प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट अंतर्गत वॅकन्सी होणार आहे। रिसर्च नर्स म्हणून याचे वॅकन्सीचे ह्या पोस्टचं नाव आहे, ठीक आहे। तर SHI जे एक प्रोजेक्ट आहे त्या अंतर्गत याची वॅकन्सी होती। पहा, SHI प्रोजेक्ट अंतर्गत वॅकन्सी व्हायला लागली। तर पहा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे, BSc नर्सिंग आणि GNM। जे नर्सिंगमध्ये BSc नर्सिंग झालेले ग्रॅज्युएशन ज्याचं झालं आहे त्याच्यासाठी पहा, आणि जे डिप्लोमा झालं आहे त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन फर्स्ट आणि दुसरा डिप्लोमा। त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सपिरियन्स। पहा, एक्सपिरियन्स जे कोणी असेल कामाचा त्याला प्राधान्य जास्त देण्यात येईल। त्यानंतर BSc वाल्याला मानधन हे 30,000 आहे, 30K BSc वाल्याला आहे कारण त्याचं ग्रॅज्युएशन आहे। त्यानंतर डिप्लोमा ज्याचा आहे GNM जनरल नर्सिंग मिडवायफरी त्याला आहे 28,000 सॅलरी। त्यानंतर आहे ड्युरेशन हे ॲक्च्युली याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की 6 मंथ्स आहे, पण प्रोजेक्ट आहे, ह्या प्रोजेक्टवर मोस्टली 6 मंथ किंवा 1 वर्षाचाच प्रोजेक्ट असतो कोणता पण, त्यावरच ही पोस्ट काढलेली असते। जेव्हा ही पोस्ट ड्युरेशन संपून जाईल हे पोस्ट ऑटोमॅटिकली ही बंद होऊन जाईल, ठीक आहे। त्यानंतर याचं ड्युरेशन नंतर पहा पुढची माहिती, एलिजिबल कॅन्डिडेटचं काय सांगितलं आहे। एलिजिबल कॅन्डिडेट मे अटेंड द वॉक इन इंटरव्ह्यू। जे याचं इंटरव्ह्यू होणार आहे 10 जूनला होणार आहे। पहा, 10 जूनला याचं इंटरव्ह्यू होणार आहे। 2025 मीटिंग रूम 2nd 3rd फ्लोअर खारघर शोधिका, ठीक आहे, खानोळकर शोधिका ECTREC खारघर नवी मुंबई या ठिकाणी याचं इंटरव्ह्यू होणार आहे। त्यासाठी तुम्हाला जायच्या दिवशी काय करायचं, सगळे CV ओरिजिनल डॉक्युमेंट, त्यानंतर झेरॉक्स कॉपी, सेल्फ अटेस्टेड, ह्या सगळ्या गोष्टी, पासपोर्ट साईज फोटो आणि ID प्रूफ ह्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायचं त्या ठिकाणी, ठीक आहे। तर हे सगळे जनरल गोष्टी आहेत, याच्यामध्ये डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला पूर्ण असणं गरजेचं आहे, डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं। त्यानंतर याचा रिपोर्टिंग टाईम असणार आहे 10 ते 10:30 या वेळेमध्ये तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे। कोणत्या तारखेला, 10 जूनला, 10 जून 2025ला या ठिकाणी तुमचा तिथं इंटरव्ह्यू असणार आहे। तर जे कोणी नर्सिंग झालेलं आहे, GNM किंवा BSc झालेलं आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे। नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये याच्यासाठी वॅकन्सी असणार आहे। 6 महिने आत्ताच पासआउट झाले तर जॉबच्या शोधात आहे, तर त्यांच्यासाठी चांगली गुड न्यूज आहे। सॅलरी पण आहे। पहा, जनरली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ही जी सॅलरी असते 15 ते 20,000च्या जवळपास असते, आणि NHMमध्ये सॅलरी ही 20,000 असते, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन आणि रूरल हेल्थ मिशनमध्ये। आणि ह्याच्यामध्ये पहा 30,000 28,000 आहे, तर चांगली आहे जॉबच्या सॅलरीच्या मानाने जॉब करू शकता याच्यामध्ये। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। अशाच प्रकारचे अपडेट आपल्या चॅनलवर 100% येत असतात आणि डेली अपडेट येत असतात मित्रांनो। पहा, तर परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, प्रोजेक्ट बेसिसवर वॅकन्सी आहे। GNM डिप्लोमा आणि BSc वाले दोन्ही पण भरू शकतात। तर 30 आणि 28,000 मानधन असणार आहे। 6 महिन्यावर याचं ड्युरेशन असणार आहे। तुम्ही मुंबईमध्ये 10 जून तारखेला जायचं, ह्या ॲड्रेसवर जायचं आणि 10 ते 10:30च्या अंतर्गत जायचं आहे। धन्यवाद मित्रांनो।